वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा। नमस्कार, दीपाली, मी महाराष्ट्र ऑनलाईन न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज 8 मार्च असल्यामुळे महिला दिनानिमित्त आज आपण भेटणार आहोत मिसेस वसुधा सावंत यांना। तर त्यांच्याशी आपण थोड्याशा गप्पा मारूया। नमस्कार मॅडम। नमस्कार। सुयोग ट्रॅव्हल्सची स्थापना मॅडम कधी केली? सुयोग ट्रॅव्हल्सची स्थापना 2001 मध्ये केली। आपल्या कंपनीचे नाव आपण सुयोग ट्रॅव्हल्स असंच का ठेवले? सुयोग हा माझ्या मुलाचं नाव आहे, त्यावेळेला दुसरं कोणतं सुचलं नाही, मुलगा आहे तर त्याच्या नावाने सुरुवात केली। ओके। सुयोग ट्रॅव्हल्स एजन्सीची काही वैशिष्ट्य आहेत का? पहिलं वैशिष्ट्य म्हणजे मी स्वतः एकटीच हँडल करते आहे, त्याच्यामध्ये लेडीजना आम्ही जास्त प्राधान्य देतो। माझ्या बसेसमध्ये RTOने आत्ता लेडीज हव्यात बसमध्ये असं सांगितलं आहे, पण माझ्याकडे 2004 पासून मी लेडीजची व्यवस्था केलेली आहे, कारण छोटी मुलं असतात, छोट्या मुलांना लेडीज जास्त चांगल्या प्रमाणे हाताळू शकते, त्यामुळे मी माझ्या गाडीमध्ये लेडीज असतेच। तर आपणही चालवता का ट्रॅव्हल्स? हां, मी पहिल्यांदा सुरुवातीला यावर्षी फक्त मी चालवत नाही, कारण आता बिझनेस वाढला आहे, त्यामुळे इतरही कामं बरीच असतात। आपण काही सेवा वगैरे पण पुरवता का ट्रॅव्हल्सच्या? सेवा म्हणजे आता माझ्याकडे गाड्या असल्या कारणाने सानपाडामध्ये जे सामाजिक संस्था आहेत इतर, त्यांना कुठेही जायचं असेल, जसं बघा सिनियर सिटीजन आहे, आमच्या इथे वात्सल्य ट्रस्ट आहे, त्या मुलींना कुठे जायचं असेल, मग त्या मुलींना जाण्यासाठी त्यांच्याकडे कधी कधी विनामूल्य किंवा फक्त डिझेलचे किंवा जो खर्च येईल तेवढंच मी अमाऊंट घेते आणि त्यांना ती सेवा पुरवते। ओके। तुम्ही जे सुयोग ट्रॅव्हल्स आणि आम्ही ऐकलं की तुम्ही एक चांगल्या समाजसेविका पण आहेत, तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करता? काय, माझं पब्लिक फील्डमध्ये मी काम करत असल्या कारणाने प्रत्येकाशी मी रोजच भेटते आणि काही प्रॉब्लेम्स आता मुलांमुळे काही मुलं घरी ऐकत नाहीत, मग ते सांगतात की मला ही सानपाडा काकी म्हणूनच ओळखतात मला। ती छोटी मुलं अशी आहेत की नाही मग काकींचं ऐकतात, मग घरून मला सांगतात की बाबा तुम्ही हे सांगा मुलांना, कारण तुमचं ऐकतात, आणि मग असं सांगत सांगत मुलं मोठी होतात। त्याच्यानंतर काही गोष्टी असतात घरातल्या, मग मॅडम असं आहे, घरी काही प्रत्येकाच्या घरी काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स असतात, तर बाबा ठीक आहे, स्वभाव असतो आपला की आपण एक लेडीज असल्याकारणाने लेडीजचे प्रॉब्लेम्स आपण जाणून घेऊ शकतो। मग अशा कारणाने मग त्यांच्याशी बोलणं होतं। मी ऑफिस घेतलं आहे, ऑफिसमध्ये येऊन बसतात काही महिला, तिथे काही चर्चा होते आणि त्याच्यातूनच प्रत्येकाचा मार्ग सुलभ होतो। आपलं ऑफिसही इथेच आहे का? इथेच आहे, सानपाडामध्येच आहे। आपण समाजसेवेच्या माध्यमातून आपण स्त्रियांना कोणकोणत्या सेवा देतात? सेवा म्हणजे प्रथमतः त्यांना मनोबल वाढवण्याचं, कारण महिला बाहेर पडायला घाबरतात किंवा कित्येक महिलांचं म्हणणं आहे तुम्ही गाडी चालवता आम्हाला येत नाही, म्हटलं तुम्ही आधी शिका, आज ना उद्या आपल्याला जायचंच आहे, आपण आलो आहोत त्याचा आपला शेवट व्हायचाच आहे, तर काय घाबरायचं त्यात, आज ना उद्या हे मनात धरा आणि कशालाही न घाबरता। आणि ह्याचं मेन कारण आहे माझे मिस्टर, त्यांनी सपोर्ट केला म्हणून आज इथे मी, म्हणजे त्यांची तुम्हाला पूर्ण सपोर्ट आहे पहिल्यापासून। जर त्यांनी मला सपोर्ट केला नसता तर मी बाहेरच पडू शकले नसते। ड्रायव्हिंग देखील मला त्यांनी शिकवलं, पहिल्यांदा मला गाडी हातात दिली आणि चक्क सांगितलं मला ही गाडी घे आणि घाटकोपर ते वाशी जा। म्हणजे आज असं बोलतात की एका कर्तबगार पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो, तर तुम्ही असं बोलू शकता की एका स्त्रीच्या मागे एका पुरुषाचा सुद्धा हात आहे, म्हणजे तुमचे मिस्टर तुम्हाला पूर्ण पाठिंबा देतात। ओके, व्हेरी गुड। म्हणजे त्यांनी कधी तो मला माझ्याकडे हट्ट करत नाही, काय नाही, जे काही असेल म्हणजे त्या दोघांच्या सहकार्याने मी बाहेर पडू शकते। ओके, आज इंटरनेटचं युग आहे मॅडम, तर महिला इंटरनेटचा वापर कशा पद्धतीने करतात? याच्यामध्ये माझं नॉलेज जरा कमीच आहे, म्हणजे नाही म्हटलं तरी चालेल, कारण ते सगळं क्षेत्र मी माझ्या मुलाकडनं करून घेते,
कारण अजूनही मी शिकले नाही आहे काही कॉम्प्युटर वगैरे. इच्छा आहे, पण दिवसभर बिझी असल्या कारणाने तिकडे आणि गरजही भासत नाही आहे सध्या तरी, कारण माझं कामं होत आहेत. मेन म्हणजे आपली कामं होणे महत्त्वाची आहे. ह्या ज्या महिला घरामध्ये आहेत त्यांना आपण बाहेर कसं काढू, कारण महिला ही दोन्ही करू शकते, घरही सांभाळू शकते आणि बाहेरही समाजात पाऊल ताठपणाने उभी राहू शकते. तुमची अशी काही इच्छा आहे की महिलांनी अजून काय काय करावं, की तुम्ही त्यासाठी अजून काय काय करू शकता, असं तुमच्या मनात काही आहेत का विचार अजून? हो, बरेच आहेत. मुख्य म्हणजे महिलांनी बाहेर पडायचं याचा अर्थ असं नाही की बाबा घर सोडायचं. घरातलं करून घरच्यांना तुम्ही, आता माझं जसं माझे मिस्टर आणि मुलगा मला सहकार्य करतात, तसं तुम्ही प्रत्येकाला पटवून द्या की काय, म्हणजे मी जर बाहेर पडले तर आपण कुठे पुढे जाऊ, आर्थिकदृष्ट्या देखील किंवा स्वतःचं एक स्थान निर्माण करणं हे महिलेला गरजेचं आहे. तर आज मॅडम काही म्हणजे पुरातन काळासारखंच आजही काही स्त्री अशा मानतात की चूल आणि मूल ह्याच गोष्टींमध्ये ते अजूनही गुरफटलेल्या आहेत. तर तुम्ही अशा बायकांसाठी आज महिला दिनानिमित्त काय संदेश देऊ शकता? मला वाटतं की तो काळ गेला आहे. काही ठिकाणी फक्त चूल आणि मूल राहिलेला आहे आणि खरं माहिती तर चूल आणि मूल ज्या करणाऱ्या बायका असतात त्यांची एनर्जी पाहिली तर त्यांची एनर्जी आमच्यापेक्षा जास्त आहे. कारण त्या इतकं घरातलं करतात, फक्त त्या स्वतःच्या माणसाला जे आपला माणूस जे आपण हक्काने म्हणतो तर त्याच्यावर रागवणं, त्याच्यावर रुसणं, त्याला हक्काने त्याच्याकडे काही मागणं हे आपण आपल्याच माणसाकडे मागू शकतो. पण त्याला आपल्याकडे वळवा, त्याला समजून सांगा की हे का करायचं. काही व्यभिचाराच्या गोष्टी पण निघतात, पण जर तुमच्या माणसाचा तुमच्या माणसावर विश्वास असेल तर का गोष्टी अशा घडतात. विश्वास महत्वाचा. तुम्ही किती वर्षापासून हे समाजसेवेचं काम करता मॅडम? साधारणतः मी इथे आले सानपाड्यामध्ये यायला 97 मध्ये, आणि त्यावेळेला एकता महिला मंडळ म्हणून होतं आमचं. तिथून सुरुवात झाली. तिथून जो आमचा ग्रुप आहे तो प्रत्येकीने आपलं स्वतःचं स्थान निर्माण इथे केलेलं आहे. म्हणजे कोणतीही महिला अशी नाही आहे आमच्या ग्रुपमधली की तिने काही निर्माण केलेलं नाही आहे. मॅडम आज तुम्ही तुम्ही समाजसेविकेचं काम करता, ट्रॅव्हल्स वगैरे करता, तर ह्या तुमचे जे काय तुम्ही केले तर त्या सक्सेसचा तुमचा फॉर्म्युला काय आहे नक्की? फॉर्म्युला म्हणेन माझा मुलगा आणि माझे मिस्टर याच्यावरच मी येऊन थांबे. कारण जेव्हा माहेरी होते तेव्हाही मला कधी कोणी अडवलं नाही, आणि मी सासरी आले म्हणजे माझ्या आई वडिलांनी जे काही करायचं आहे ते, म्हणजे आम्ही पिकनिकला गेलो कुठेही गेलो आमच्या बरोबर असायचे. त्यामुळे कुठे अडणं किंवा आपल्या पाठीशी कोणी नाही आहे ही भीतीच नाही आम्हाला. आपल्या मागे कोणीतरी आहे. जरी आपण पुढे गेलो, पडलो किंवा पडणार असू तर आपल्याला हात देणार आहे. ही एक जी आपल्याला आत्मविश्वास असतो तो मला पहिल्यापासून होता. सासरी आले तर सासू सासऱ्यांनी पण तेच केलं, आणि माझ्या मिस्टर आणि माझ्या मुलाने देखील. माझा मुलगा 2 वर्षाचा होता जेव्हा मी हे चालू केलं तेव्हा. त्यावेळेला मी चक्क हॉटपॉटमध्ये त्याला बटाट्याची भाजी आवडते ती भाजी आणि चपाती करून ठेवायची. तो एकटा तसा खायचा आणि एकटा घरात राहायचा. म्हणजे तुम्हाला खूप स्ट्रगलही करावं लागलं? स्ट्रगल हे प्रत्येकीला करावे लागतं, पण त्यातूनच जसं सोनं तापवावं लागतं तरच त्याच्यातून दागिना घडवतो. आणि त्या दागिन्याची आपण कलाकुसर बघतो, स्पेशली आपण बायका. मग ती कलाकुसर जर आपल्याला हवी असेल तर त्या तळपत्या नख्यारातून आपल्याला जायलाच पाहिजे. या व्हेरी गुड मॅम. तुमचा जे सुयोग ट्रॅव्हल्स आहे तर इन फ्युचरमध्ये तुम्ही त्याच्या म्हणजे काय प्लॅनिंग वगैरे काय केलेलं आहेत का त्या संदर्भात? प्लॅनिंग म्हणजे आता ज्या महिला अजूनही घरात बसल्यात त्यांना मी आव्हान करते की त्यांनी बाहेर पडा, स्वतःचं म्हणून काहीतरी निर्माण करा. गजरा जरी घ्यायचा असेल तर त्याला हात पसरता, हे माझ्या आईचं वाक्य आहे की गजरा घ्यायचा असेल तर तुम्ही मला घेता का, हा स्वावलंबी बना. स्वावलंबी स्वतः बनायचं. तो गजरा घेऊ का म्हणून विचार नाही करायचा. तुम्हाला वाटलं घ्यायचा, तुमच्याकडे असले पाहिजे पैसे. आर्थिकदृष्ट्या तुम्ही सबळ व्हाल तरच तुम्ही समाजात ताटमानेने उभे राहाल. आणि मुख्य म्हणजे आता 1 गाडी होती, 2 गाड्या झाल्या, अशा वाढत गेल्या. आणि ज्या महिला घरात आहे त्यांनी बाहेर पडायचे, त्यांना शाळेत नेण्याची जबाबदारी, आणायची जबाबदारी मी पेलतेच आहे. म्हणजे एकावर एक अवलंबून आहे हे. जर मी ती जबाबदारी पेलली तर घरातल्या स्त्रिया आहेत त्या कुठेतरी जाऊ शकतील. त्यातूनही मी असं नाही म्हणत की जे सर्वंट आहेत ते काही कमीपणाचं काम करतात, तेही गरजेचं आहे, कारण त्यांनाही आर्थिकदृष्ट्या सबळ व्हायचं आहे. जर मी बाहेर पडले तर माझ्या घरातलं काम ते कोणीतरी केलं पाहिजे. म्हणजे एकमेकावर अवलंबून स्त्री आहे आणि स्त्री स्त्रीला मदत करू शकते.
आणि मला असं म्हणतात आत्ता मी माझ्या ह्या बिझनेसवर 10 संसार चालले. तर मला विचार आहे की अजूनही बसेस वाढवाव्यात, अजूनही आणखीन काहीतरी करावं की जेणेकरून सानपाड्यामधली एकही महिला घरी न राहता स्वतःचं का होईना दिवसाला 100 जरी तिने कमवले तरी देखील खूप झाले. एकदम सुंदर मॅडम, तुमचे विचार खूप खूप सुंदर आहेत. तर मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही जे समाजसेविकेचं जे काम करताय इन फ्युचरमध्ये तुम्हाला काय वाटतं की अजून 4-5 वर्षानंतर तुम्ही इन फ्युचरमध्ये तुम्ही काय असाल? मला वाटतं की सानपाडा गाव किंवा सानपाडा जे आता शहर झालंय, सिडको आणि गाव, हे माझं एक घर असेल. माझं आता हे घर छोटं आहे, मला ह्या घरातच नाही राहायचं आहे, पूर्ण सानपाडा हे माझं घर आहे. हे घर म्हणून जर तुम्ही काम केलं तर जास्त तुम्हाला अजून त्यात हे वाटेल, रस वाटेल. म्हणजे इथली प्रत्येक व्यक्ती ही माझी घरातील सदस्य असेल. व्हेरी गुड मॅम. मला एक विचारायचं की तुम्ही जे तुमचं नाव आहे की त्या 2 शब्दात तुम्ही त्यांना व्यक्त करू शकता का स्वतःला? मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं माझ्या मागे माझे मिस्टर आहेत, कारण याच्या आधी मी 9 वर्ष जॉब करत होते. आणि हेही सांगते मी, स्त्रीच्या जीवनामध्ये अशी एक वेळ येते की तिला घर, मूल का नोकरी, हा त्रिशंकूमध्ये ती उभी असते. पण त्या त्रिशंकूमध्ये काय निवडायचं हा तिला पेच पडलेला असतो. पण त्यावेळेला तिने एवढाच विचार करावा की स्वतःचं मूल, घर आणि मग आपला बिझनेस. ती 2-4 वर्ष गेली का आपण फ्री असतो. तर नुसतं आपण घरात राहिलो, एक बिझनेस गेला, पण दुसरं काहीतरी आपण करू शकतो. स्त्री शक्ती एवढी मोठी आहे की त्या स्त्री शक्ती जर एकमेकीला मदत केली तर ती बरंच काही करू शकते. आपली 4 वर्ष फुकट गेली म्हणून आयुष्य फुकट घालू नका. आपण खूपच चांगलं काम करताय मॅडम, सगळ्यांची समाजसेवा करताय आणि टूर्स ट्रॅव्हल वगैरे पण चालवताय. तर मी ईश्वरचरणी एकच प्रार्थना करेल, आपण या कामात सदैव यशस्वी व्हावं. ओके, तुम्ही आपला अमूल्य वेळ आमच्यासाठी दिला त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. आज आपण भेटणार आहोत सुयोग ट्रॅव्हलच्या पूर्ण फॅमिलीला.